आता बातमी पाहूया मुंबई पोलिसांनी सोडवलेल्या एका किचकट केस बद्दलची। पवई परिसरामध्ये आत्महत्या वाटणाऱ्या एका महिलेच्या मृत्यूमागचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावलाय। पतीनेच पत्नीचा खून केला आणि आत्महत्या भासवली होती। इतकंच नाही तर यापूर्वी पत्नीने 3 वेळा पत्नीचा खून करायचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी त्याने 6 लाखांची सुपारी दिली होती। त्याचं घडलं असं की 1.5 वर्षांपूर्वी म्हणजेच 14 ऑक्टोबर 2024 ला गीता चौधरींचा मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला। आत्महत्या म्हणून या मृत्यूची नोंद घेतली गेली होती। मात्र गीता यांच्या वडिलांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं, त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। अखेर फॉरेन्सिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली। नव्यानं तपास करताना एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे समोर आले। गीताचा पती सखाराम चौधरी यानंच खुनाचा कट रचला होता। दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्यामुळे तो पत्नीपासून दूर व्हायचा प्रयत्न करत होता। त्याने तब्बल 6 लाख रुपयांची सुपारी देऊन 3 जणांना ही हत्या करण्यासाठी तयारही केलं होतं। दरम्यान पत्नी गीता यांचा घातपात करायचा कट कसा रचला होता आपण मुद्देसूद पाहूया। गीता यांचा कट करायचा होता। गीताचा खून करण्यासाठी 3 वेळा त्यांच्या पतीने प्रयत्न केले होते। त्याच्या पतीने सुपारी दिली होती आणि त्यासाठी एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चांगले 3 वेळा प्रयत्न केले होते आपल्या पत्नीचा खून करण्यासाठी। अंधाऱ्या रस्त्यावर हल्ला करायचा कट होता। अंधाऱ्या रस्त्यावर कुणी नाहीये असं बघून तिथंच आपल्या पत्नीला संपवायचं असा कट तिच्या पतीने रचला होता आणि त्यासाठी सुपारी दिली होती। त्याचबरोबर दुसऱ्यांदा कारनं धडक देऊन अपघाताचा प्रयत्न केला। पहिला प्रयत्न फसला, अंधाऱ्या रस्त्याचा प्रयत्न फसला। दुसऱ्यांदा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला, त्यावेळी एका रस्त्यावर कारनं धडक द्यायची आणि हा अपघात आहे असं दाखवायचा प्रयत्न त्याचा होता। तिसऱ्यांदा ट्रेनमधनं ढकलून देण्याचा कट आखला होता। तिसऱ्यांदा दोन्ही त्याचे प्रयत्न नाकाम झाले आणि त्यानंतर तिसऱ्यांदा त्याने अजून एक प्रयत्न करून पाहिला। त्यात त्याने ट्रेनमधनं आपल्या पत्नीला फेकून द्यायचा प्रयत्न केला, मात्र हे 3ही प्रयत्न फसले। हल्लेखोरांचे 3ही प्रयत्न अपयशी झाले, अयशस्वी ठरले आणि त्यानंतर ही घटना घडली। 1.5 वर्षापूर्वीची घडली ती 14 ऑक्टोबरला 2024 मध्ये, बरोबर 1.5 वर्षांपूर्वी दुपारी त्याच्या घरामध्येच प्रवेश झाला आणि या घरामध्ये त्याच्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली अशा प्रकारे दाखवलं गेलं। गीता चौधरी एकट्याच असताना आरोपी घरात घुसले। बघा, यावेळी त्यांनी सुपारी देऊन काहींची मदत मागितली होती आणि ती घटना नेमकी कशी झाली आपण पाहतोय। गळा दाबून गीता चौधरींना त्यांची हत्या केली, त्यांना घरामध्येच कोणी नसताना संपवून टाकलं आणि अशा प्रकारे त्यांची हत्या राहत्या घरातच केली गेली। मृतदेह किचनमध्ये पंख्याला टांगून ठेवला आणि ही आत्महत्या आहे अशा प्रकारचा बनाव रचला गेला, जी पाहून लोकांना वाटावं की गीता यांनी आत्महत्या केली आहे। मुलगा त्यांच्या घरी आला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर गीता यांच्या वडिलांनी ह्याच्याबद्दल संशय व्यक्त केला। मुलानं फोन केला आणि त्यानंतर पती सखाराम चौधरी घटनास्थळी दाखल झाले। ज्यांनी सुपारी दिली होती तेच घरात नव्हते, मात्र मुलांनी बाबांना फोन केला की आईनी आत्महत्या केली आहे आणि त्यानंतर हे पती महाशय आपल्या घरी दाखल झाले। तिथं सखारामनं पोलिसांना आत्महत्येची माहिती दिली। पोलिसांनी याबद्दल पतीकडनंच माहिती घेतली, तिची आत्महत्या आहे असं भासवलं गेलं आणि ही माहिती खुद्द सखारामनेच पोलिसांना दिली। मुलाच्या सांगण्यावरनं ही माहिती त्याने दिली आहे। सखारामने पोलिसांना हीच माहिती दिली आहे। दरम्यान खुनाला वाचा कशी फुटली तेही आपण पाहूया। नेमकं झालं काय? कोर्टाच्या आदेशानंतर मृतदेह पुन्हा बाहेर काढला गेला आणि त्यानंतर त्या मृतदेहाची तपासणी केली गेली। हे सगळं प्रकरण अर्थात कोर्टामध्ये गेलं आणि न्यायालयानं हा निर्देश दिला। तपासणीच्या वेळी खुनाचा कट उघड झाला। आता अर्थात आपल्याला माहिती आहे की फॉरेन्सिक तपासणी केली जाते आणि त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे तपशील सुद्धा समोर येतात। तर याच तपासणीच्या वेळी हा खून आहे हे स्पष्ट झालं। फॉरेन्सिक मध्ये गीताच्या गळ्यावर
2 वेगवेगळे मार्क्स होते। जेव्हा आपण आत्महत्या करतो तेव्हा तो एकच मार्क आला असता, मात्र 2 वेगवेगळे मार्क होते आणि त्याच्यावरून ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे हे उघड झालं। आत्महत्येमध्ये गळ्यात मार्क्सचे प्रकार दिसत नाहीत असं म्हटलं जातं, मात्र तपासणीमध्ये फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये गळ्यावर 2 मार्क उघड झाले होते हे कोर्टाला समजलं आणि त्यानंतर आधी गळा आवळला गेला आणि तिची हत्या केली गेली आणि मग त्यानंतर ती आत्महत्या आहे हे भासवण्यासाठी तिचा मृतदेह पंख्याला टांगून ठेवला गेला। मृतदेहाला फाशी दिल्यासारखं त्यानंतर टांगलं गेलं आणि त्यानंतर हा जुनाच मृतदेह पंख्याला टांगला गेला आणि गीतानं स्वतः ती आत्महत्या केली आहे असा बनाव त्या ठिकाणी रचला गेला। इथे वेळ झाली एका विश्रांतीची। आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।